ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। मराठा नेते मनोज जरांगे यांचं आज ठाणे शहरामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आलं। कल्याणवरून ठाण्यामध्ये येताना मनोज जरांगे यांच्यावर जोरदार पुष्पवृष्टी करण्यात आली। अनेक JCB या ठिकाणी उभे करण्यात आले होते। 1000 किलोपेक्षा जास्त फुलांची पुष्पवृष्टी यावेळेस मनोज जरांगे यांच्यावर करण्यात आली। त्यानंतर ठाणे महानगरपालिकेसमोर देखील श्री मनोज जरांगे यांचं स्वागत श्री महेश कदम यांनी केलं। यावेळेस 1000 फुग्यांचा गुच्छ तयार करण्यात आला होता। या फुग्यांवर एक मराठा लाख मराठा असं लिहून हे फुगे आकाशात सोडण्यात आले। यावेळेस श्री मनोज जरांगे यांचं कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केलं। त्यानंतर त्यांनी ठाण्याच्या गडकरी रंगायतांकडे प्रयाण केलं। या ठिकाणी त्यांनी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना त्याचप्रमाणे मराठा समाजातील नागरिकांना संबोधित केलं। शांततेत आंदोलन होणार पण मराठी आरक्षण घेणार याच्यात तीळ मात्र शंका नाही। सरकारला त्याशिवाय सुट्टी नाही। सरकार कोणचंही असो आम्हाला त्याचं देणं घेणं नाही। आमचा प्रामाणिकपणा आमच्या समाजासोबत आहे। इथं श्रीमंत मराठा असो किंवा गरीब मराठा असो सगळ्यांच्या लेकरांचं आयुष्य याच्यात दडलेलं आहे। म्हणून आम्हाला आरक्षण पाहिजे, मग सरकार कोणाचंही असो। महाविकास आघाडीच्या सरकार सुद्धा आपण झुंज दिलेली त्यावेळेस सुद्धा आणि आत्ताही दिली। म्हणजे आपल्याला तो डाग नाही की हे सरकार आल्यावर आंदोलन सुरू होतं आणि ते आल्यावर होतंय। आम्ही कोणी येऊ आम्हाला त्याच्याशी देणं घेणं नाही। आम्हाला पाहिजे आरक्षण आणि आम्ही ते मिळवणार। जवळपास आता 85% आपण ते मिळवलंय। या आंदोलनाला आणि मराठा समाजाची एकजुटीला प्रचंड यश आलंय। मराठ्यांचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या सभेचं आज ठाणे शहरातील गडकरी रंगायतन येथे आयोजन करण्यात आलं होतं। सकल मराठा समाजाच्या वतीने या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळेस मराठा बांधव मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते। यावेळेस बोलताना श्री जरांगे पाटील यांनी शांततेत आंदोलन सुरू असताना मराठ्यांवर विविध ठिकाणी गुन्हे दाखल का करण्यात येत आहेत असा सवाल केला। जातीमध्ये तेढ निर्माण केली जात आहे। कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न जाणून-बुजून निर्माण केला जात आहे असा आरोप देखील त्यांनी यावेळेस केला। सरकारने आमच्यावर कितीही गुन्हे दाखल केले, कितीही सरकारने आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न केला तरी हे आंदोलन आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नाही असं देखील यावेळेस श्री मनोज जरांगे यांनी आपल्या भाषणात सांगितलं। गुन्हे दाखल केल्याने आम्ही घरी बसणार नाही, घाबरणार नाही। मराठ्यांच्या पोरांना न्याय मिळावा यासाठी हे आंदोलन आहे। गुन्हे दाखल केले तर मुख्यमंत्र्यांवर आणि उपमुख्यमंत्र्यांवरचा रोष आणखी वाढेल असं देखील यावेळेस श्री मनोज जरांगे यांनी सांगितलं। मराठ्यांना OBC प्रवर्गात घ्यावंच लागेल, त्यासाठीचा हा लढा आहे आणि हा लढा निकराने लढला जाईल असं देखील यावेळेस श्री मनोज जरांगे यांनी सांगितलं। मुख्यमंत्र्यांचा 2दा मान राखला, उपोषण मागे घेतलं, मात्र उपोषण मागे घेऊन आता 17 दिवस झाले तरी कुठल्याही प्रकारची हालचाल दिसत नाही। हे दुर्दैवी असल्याचं देखील श्री मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे। यावेळेस त्यांनी माजी उपमुख्यमंत्री श्री छगन भुजबळ यांच्यावर देखील निशाणा साधला। एक माणूस विरोध करतोय, मात्र त्या एका माणसासाठी 6 कोटी मराठ्यांना विरोध करण्याचं धाडस सरकार दाखवेल का असं देखील सवाल त्यांनी यावेळेस उपस्थित केला। कितीही गुन्हे केले मागचे तर सगळे खोटेच गुन्हे आमच्यावरती दाखल केलेले, कारण मार आम्हाला लागलेला आहे। हल्ला प्रचंड मोठा आमच्यावरती झालेला आहे। कट हा प्रशासनाकडूनच रचण्यात आलेला होता आणि आमच्यावर 120 307 सारखे गुन्हे दाखल केले। आम्ही आमच्या ठिकाणी शांततेत बसलेलो होतो। जे कायद्याचे आणि लोकशाहीचे सगळे नियमाचं पालन करून आम्ही त्या कायद्याच्या नियमाच्या अधीन राहून आमरण उपोषण सुरू केलं होतं। त्या ठिकाणी गाव पूर्ण बसलेला असताना अचानक आमच्यावरती अमानुष पद्धतीनं हल्ला केला आणि आमच्यावरतीच गुन्हे दाखल केले। जे आमच्यावरतीच प्रचंड मोठा अन्याय झाला आणि ज्यांनी हल्ले केले हे थोड्या दिवसासाठी निलंबित केले। तर अशी माहिती मिळाली की त्यांना जास्तीच्या पोस्टिंग सरकारनं दिल्यात आणि त्यांना रुजू केले। सरकार जर असं करत असलं तर नेमकं तुम्हाला अधिकाऱ्यांनी त्या गादीवर बसवलंय, न्यायाच्या गादीवर, का जनतेने बसवलंय? तुम्ही जनतेच्या विरोधात इतका रोष सरकार म्हणून असला नाही पाहिजे। ज्यांच्याकडे या राज्याचं पालकत्व आहे त्यांना जनता महत्त्वाची अगोदर, आणि जनतेला जर जनतेवरती जर
अमानुष पद्धतीने हल्ला झालेला असला तर जनतेला न्याय मिळायला पाहिजे. तर इथं उलट व्हायला लागलं. तुम्ही अधिकारी सांभाळायला लागले आणि जनतेला तुम्ही खुनासारखा हल्ला केलाय आमच्याचवरती. आमच्या डोक्यात टाकेत, आमच्या छातीमध्ये गोळ्या आहेत, तरी आमच्यावरतीच तुम्ही 307 सारख्या कलमा दाखल केल्या. यामुळं सरकारची भूमिका नेमकी काय ही त्यांनी स्पष्ट केली पाहिजे आता, की तुमचीच नेमकी भूमिका काय. आता काल धाराशिवला, सांगली साताऱ्यात, मायनीमध्ये, इस्लामपूरला, आत्ता कल्याणमध्ये तुम्ही गुन्हे दाखल केले. आता तुम्ही कितीही गुन्हे दाखल केले तरी आम्ही ना घाबरणार आहेत ना खचणार आहेत, कारण आम्हाला आमच्या लेकराला न्याय घ्यायचा. आम्हाला आता संघर्ष करावा लागणार आहे. आम्हाला आमच्या अंगावरती खोट्या केसेस यांनी केलेल्या घ्यावाच लागणार आहेत. परंतु आम्ही त्या केसेसला कशाही पद्धतीचं न घाबरता आम्ही समाजाच्या न्यायासाठी तुम्ही कितीही केसेस केल्या तरी आम्ही लढणार आहेत, कारण आम्ही ओबीसी आरक्षणात आम्ही ते आरक्षण मिळवणार आहेत. आमचा शेवटचं आमचं असं मत आहे की जे घटनेच्या पदावर, संविधानाच्या पदावर बसलेत हेच कायदा व सुव्यवस्था बिघडू पाहतात. ते जातीय दंगली घडवण्याचा त्यांचा उद्देश. ज्यांनी कायदा पायदळीत उडवला त्यांचीच इच्छा तर नेमकं सरकार पूर्ण करत नाही ना, असा आता आम्हाला संशय यायला लागलाय. कारण आम्ही शांततेत सभा घेतोय, सगळीकडे कार्यक्रम घेतोय, जनतेचा आशीर्वाद घेतोय आणि जनतेला आव्हान करतोय. त्यांची इच्छा जरी असली जातीय तेढ निर्माण करण्याची, तरी मराठ्यांनी तेढ निर्माण होऊ द्यायचा नाही, सगळ्यांनी शांत राहायचं. हे दिवस रात्र आम्ही सांगतोय. या काय असतं, कायदा सुव्यवस्था व्यवस्थित राहावी म्हणून शासन प्रशासनाची जबाबदारी असते. प्रशासन कुठं यात्रा असली किंवा कुठं काही कार्यक्रम असले तर त्या ठिकाणी ताकदीनं ते जातात. याचं कारण असं असतं की कायदा सुव्यवस्था बिघडली नाही पाहिजे, तिथं काही नाही झालं पाहिजे, यासाठी रात्रंदिवस ते जागतात. आम्ही कशासाठी जागतोय मग? आम्ही या राज्याचे नागरिक म्हणून आम्ही सुद्धा तीच काळजी घ्यायला लागलो की राज्यात काही झालं नाही पाहिजे. आपण दिवस रात्र एक करू, आपण समाजाला भेटून त्यांना सांगू तुम्ही शांत राहा, कुणी करू नका, म्हणून तुम्ही आमच्यावर गुन्हे दाखल करायला लागले. शांततेचं आव्हान केल्यामुळं मग याचा अर्थ असा होतो की जे कायदा सुव्यवस्था बिघडू पाहतात काही नेते, त्यांना तर तुम्ही पाठबळ देत नाहीत ना, मग सरकारला तर जातीय दंगली घडवून आणायच्या नाहीत ना. कारण शांततेचं आव्हान करणाराला आम्ही सरकारची बाजू आम्ही वाढायला लागलो, तुम्ही आमच्यावरती गुन्हे दाखल करणार. हे कसं सरकार आणि कसं न्याय चालवताय, कोणता न्याय देताय तुम्ही? एकच आव्हान, तुम्ही दिलेल्या शब्दाप्रमाणे आम्ही दोनदा तुमच्या शब्दाला सन्मान मराठ्यांनी दिलेला आहे. तुम्ही 24 डिसेंबरच्या आत काही झालं तरी मराठ्यांना आरक्षण द्या. तुम्हाला आरक्षण द्यावं लागेल आणि ते गुन्हे मागे घ्यायचे ठरले ते तातडीनं घ्या. आणि टाइम बॉन्ड जो ठरलाय तो तुम्ही आम्ही अंतरवाली जाण्याच्या आत तुम्ही तो द्या, कारण 23 तारखेपर्यंत आम्ही अंतरवाली जाणार आहे. त्यानंतर आम्हाला आमची पुढची भूमिका मग जाहीर करावी लागेल. नाही आता देतील आरक्षण, हे 24 डिसेंबरचा विषय. 24 डिसेंबरपर्यंत, 23ला आम्ही आत्ता चाललो टाइम बॉन्डच्या बाबत. 24 डिसेंबरपर्यंत नाही दिली तर ते आम्ही तुम्हाला सांगू नये, आता सांगून नाही चालणार. नाही ती मी माहिती नाही घेतली, मला अधिकृत माहिती नाही, मी घेतो आणि तुम्हाला सांगतो. ते सरकारमध्ये आहे, मात्र त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतरही मुख्यमंत्री म्हणा किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणा यांच्याकडून त्यांना अजूनही काही समज देण्यात आली नाही किंवा काही त्यांच्या बाबतही काही कोणती भूमिका जाहीर करण्यात आली नाही. त्याबाबत आपण काय सांगतो? नाही आता एकतर चुकीचं वक्तव्य त्यांनीच नाही करायला पाहिजे, कारण ते कायद्याच्या आणि संविधानाच्या पदावर बसलेले, त्यांनी त्या कायद्याची गरिमा त्यांनीच राखली पाहिजे. कारण काय सुविधा राहावी म्हणून त्यांनी शांततेत सगळं घेतलं पाहिजे. कारण साहेबांनी महत्वाचा विषय की या राज्यात शांतता राहिली पाहिजे, हे काम त्यांचं आहे. सरकारने त्यांना समज द्यावी की नाही द्यावी हा सरकारचा विषय. वारंवार अशी टीका करताय त्यामुळे आता पालघरमध्ये आहे तिकडे आपल्या स्वतःचे बॅनर लागलेले आहेत. त्याचबरोबरीने काही वकिली जमाईचे लोकांनी बॅनर लावले की आमच्या हक्काच्या भेटत आम्ही कोणाला सोडणार नाही, याच्यावर या भेट पद्धतीने कुठेतरी नाही नाही हे बघा, त्यांचं आम्ही घेतच नाहीत. पहिला मुद्दा त्यांच्या याला आम्ही हात लावतच नाही. त्यांना मंडल कमिशननं जे आरक्षण दिलं ते त्यांचं. आणि याही पलीकडे बोलायचं ठरलं तर आमच्या नोंदी सापडल्यात, याचा अर्थ असा होतो की तो समाज, मग तो मराठाच नाही कोणचाही असू दे, ओबीसी आरक्षणात येण्यासाठी जे निकष लागते, जे पुरावे लागते ते मराठा समाजाकडे आहेत म्हणल्याच्या नंतर तुम्ही विरोध कसा करू शकता?
तुम्हाला आरक्षण ओबीसी प्रवर्गात द्यावाच लागेल, कारण ओबीसी प्रवर्गात मराठा आहे हे सिद्ध झाले. त्या नोंदीच ओबीसी प्रवर्गातल्या सापडल्या. जरांगेजी, सगळं घोटाळ्यांचं लग्न आणि इतर कोण आहे असं वाटतं का तुम्हाला? 7 डिसेंबरपासून अधिवेशन सुरू होणार आहे 22 तारखेपर्यंत. या अधिवेशन काळामध्ये आपण नागपूरला जाणार आहात. नाही ते अजून काय करू, नागपूरला काय ते त्यांचं चाललं. आंदोलन त्या ठिकाणी होणार आहे का? नाही तिकडे काय जायचं, इथं आमचं इथं चालू, इथं सुरू ठेवणार महाराष्ट्रात. आम्ही तिकडे जायची गरज नाही आणि जाणार बी नाही. आणि आम्ही जाहीर करून जातो, कुठं जायचं असलं तर कधी दगाफटका करत नाहीत, खोटंही बोलत नाहीत. जे आहे ते मीडियाच्या बांधवाच्या समोर आम्ही जाहीर सांगतो, आम्ही असं करणार. फडणवीस साहेबांनी साहेब 3.5% आरक्षण असं जाहीर केलं होतं. जर ओबीसी तुम्ही घेतला होतं 3.5% जाहिरात मिळेल. तुम्हाला जे ईडब्ल्यूएसचं जे आरक्षण मिळेल त्यावेळी कमी मिळेल. आता ते म्हटलं होतं त्यात तुमचे किती काय म्हणतात? लोकसंख्येच्या प्रमाणात ते आम्ही मिळवलं. जरांगेजी, छगन भुजबळ यांचा भूमिकामध्ये इतर कोण आहे असं वाटतं का तुम्हाला? कारण की तुम्ही आता उल्लेख केला की सरकारतर्फे देखील त्यांना रोखण्यात येत नाहीये. काय मत आहे तुमचं? नाही, मी आरोप करायचा म्हणून नाही करणार. मला नाही वाटत त्यांचा बोलीचा धनी कोणी असेल, कारण त्यांचे पहिल्याचपासून तसेच विचार आहेत विदूषक पद्धतीचे. त्यामुळे त्यांचा कोणी असेल माहीत नाही. परंतु एक शंकाही येते, हे पण खरं आहे की इतके वक्तव्य केलेले असताना जाती तेढ निर्माण व्हायचे विषय आलाय, तरी ही जर त्यांना थांबवत नसाल, कारण ते तुमच्या सरकारमध्ये, तर मग कोणतरी त्यांचाच पाठीशी अशी शंका येते 100% खरं. ठाण्यामध्ये राज ठाकरे आले होते. त्यांनी असं म्हटलं, राज ठाकरे आरोप केले होते की मनोज जरांगे यांच्या मागे कोण आहे लवकरच समोर येईल. त्या आरोपांकडे काय म्हणतात? ते आमचं तेच मत आहे. लवकर शोधून आणा. तुमची जास्त ओळखी आहेत, माझ्या जरा कमी आहेत. तुम्हाला शोधू शकतो तो माणूस कोण आहे ती. आम्हाला फक्त त्याचं नाव सांगा, आमच्या मागं कोण आहे, आम्हीच त्याला नीट करतो. कारण आमच्या मागे एकच आहे, मराठा समाज. ते आम्हाला माहिती. कारण काय असतं, दुसऱ्यांनी जर माणसाला शिकवलं तर त्याला बोलता येत नाही, आणि त्याला जेवढं सांगितलं तेवढंच बोलतो. आम्ही आमच्या समाजाच्या मनातल्या वेदना मांडतो, त्यामुळे आम्हाला कोणालाच रोखता येत नाही. याच्या अगोदर आमच्यावर असे आरोप झाले होते एकदा की विरोध्यांनी आम्हाला बसवलं. त्यांना त्याच्यात काही सापड नाही, कारण त्यांचे मित्र आहेत ते एकमेकाचे. तेराचे फोन लावते एकमेकाला, तो पाठबळ आहे का, तो आहे का, ते नाही म्हणले असतील बहुतेक. मग दुसरा आरोप केला, म्हणले आम्हाला सत्ताधाऱ्यांनीच बसवलं. मला एक सांगा, असं राज्यात देशात कधी होऊ शकतं का? स्वतःच्या सत्तेच्याच विरोधात लोकांना बसून स्वतः डॅमेज होणं, असं होऊ शकतं का? होऊच शकत नाही. पण त्यांना काय आरोप करावा त्यांनाच कळलं नाही, कारण याच्या पाठीमागं एकच शक्ती, ती म्हणजे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या करोडो मराठ्यांची. हॉटेल टिपटॉप प्लाझा, ठाणेकरांचा मानबिंदू. हॉटेल टिपटॉप प्लाझा, वेडिंग अँड रिसेप्शन, डायनिंग, कॉन्फरन्सेस, बँक्वेट हॉल आणि लक्झरियस रूमसाठी ठाणेकरांची पहिली पसंती. हॉटेल टिपटॉप प्लाझा, लाल बहादूर शास्त्री मार्ग, नियर मुलुंड टेक नाका, कशिश पार्क, ठाणे वेस्ट. हॉटेल टिपटॉप प्लाझा. हॉटेल रंगला पंजाब, ठाणे शहरातील खवय्यांचे हक्काचं ठिकाण. हॉटेल रंगला पंजाब, नॉर्थ इंडियन, मुघलाई, चायनीज, सी फूड आणि गोवन फूडसाठी ठाणेकरांची पहिली पसंती. हॉटेल रंगला पंजाब, कोठारी कंपाऊंड, क्लॅडी अल्वारिस रोड, मानपाडा, ठाणे वेस्ट. आजच संपर्क साधा. हॉटेल रंगला पंजाब. लाईफ केअर हॉस्पिटल आणि डॉक्टर सुशील इंदोरिया यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावली निमित्त आरोग्यमय शुभेच्छा. ही दीपावली आपल्याला आरोग्यमय जाव हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना. पुनश्च एकदा लाईफ केअर हॉस्पिटल आणि डॉक्टर सुशील इंदोरिया यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या आरोग्यमय शुभेच्छा. प्ले, लर्न अँड ग्रो विथ हॅलो किड्स, द बेस्ट स्कूल चॉईस फॉर युअर चाइल्ड. Admissions open for November branch for playgroup, nursery, junior KG and senior KG. Hello Kids, branch 1, first floor, Subhash Tower, opposite Maitri Vatika, Partrik Nagar, Kharegaon, Kalwa. Second branch, Manisha Nagar, and third branch, Trimurti Cooperative Housing Society. Hello Kids. बाळासाठी प्रयत्न करताय का? होत नाही का? आपल्या विश्वासाचे IVF सेंटर, संतती टेस्ट ट्यूब बेबी फर्टिलिटी सेंटर. डॅफोडिल प्रीस्कूलच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. डॅफोडिल प्रीस्कूल, प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनियर KG, सिनियर KG अँड डे केअर. ॲडमिशन्स आणि डे केअर इन्क्वायरीजसाठी
संपर्क पितांबरी महाबचत सेल. दैनंदिन वापरातील वस्तूंसाठी गोखले रोडवरील पितांबरी शॉपला आजच भेट द्या आणि महाबचत सेलचा लाभ घ्या. विविध प्रोडक्ट्सवर विशेष सूट आणि बाय वन गेट वन फ्रीची धमाल ऑफर सुद्धा. तेव्हा आजच भेट द्या पितांबरी शॉपी, गोखले रोड, ठाणे. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. बाळासाठी प्रयत्न करताय का? होत नाही का? आपल्या विश्वासाचे IVF सेंटर, संतती टेस्ट ट्यूब बेबी फर्टिलिटी सेंटर. ब्लेज डिझाईन स्टुडिओ ठाणे सादर करीत आहे ब्लूम सोल्युशन सेंटर. आपलं घर आणि आपल्या किचनला अधिकाधिक सुंदर, आकर्षक आणि परिपूर्ण करणारं आंतरराष्ट्रीय दर्जा जपणारं प्रीमियम फर्निचर ब्रँड आता आपल्या ठाणे शहरामध्ये. ब्लेज डिझाईन स्टुडिओ ठाणे सादर करत आहे ब्लूम सोल्युशन सेंटर. लक्झरियस प्रीमियम किचनचं दुसरं नाव ब्लेज डिझाईन स्टुडिओ ठाणे. संपर्क 9987334344. ब्लेज डिझाईन स्टुडिओ, मोहन मिल कंपाऊंड नियर नेक्सा मारुती सुझुकी शोरूम, आर मॉल, घोडबंदर रोड, ठाणे वेस्ट. नक्की संपर्क साधा. आपल्या पाल्याचा सर्वांगीण विकास घडवायचा आहे. जागतिक स्पर्धेत आपल्या पाल्याला अग्रेसर ठेवायचं आहे. शिक्षणाचं बर्डन न वाटता शैक्षणिक आनंद लुटायचा आहे. मग आजच प्रवेश घ्या इंडो स्कॉट ग्लोबल स्कूल, राम मारुती रोड, ठाणे. इथे घडवला जाईल आपल्या मुलांचा सर्वांगीण विकास. इथे घडवले जातील समर्थ भारताचे सुजाण नागरिक. इंडो स्कॉट स्कूल, राम मारुती रोड, ठाणे. कॉल 02225425555 आणि 9867507555. इंडो स्कॉट्स ग्लोबल स्कूल. रेतीबंदर आणि कशेळी ते घोडबंदर येथील गावातील पारंपरिक डुबी रेतीच्या व्यवसायाचं यांत्रिकीकरण केल्यास या व्यवसायावर अवलंबून असलेले 35 गावातील किमान 5000 ग्रामस्थ आणि कुटुंब, जवळपास 15 कष्टकरी आदिवासी मजूर यांची उपजीविका नष्ट होईल आणि त्यांच्या कुटुंबावर भूकमारीचं गंभीर संकट ओढवेल. ही कुटुंब देशोधडीला लागतील अशी वस्तुस्थिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून सांगितल्याची माहिती डुबी रेती व्यावसायिकांचे प्रतिनिधी दशरथ पाटील यांनी दिली. ठाणे जिल्ह्यातील पारंपरिक डुबी रेतीचा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांच्या समस्यांबाबत मुख्यमंत्र्यांशी श्री दशरथदादा पाटील यांनी नुकतीच वर्षा निवासस्थानी भेट घेतली होती. यावेळेस या सगळ्या समस्या त्यांनी मांडल्या. 35 गावातील किमान 5000 ग्रामस्थ कुटुंब वाडा, मोखाडा, जव्हार, डहाणू, तलासरी या भागातून येणारे कुपोषित भागातील जवळपास 15000 कष्टकरी आदिवासी मजुरांची उपजीविका त्यामुळे नष्ट होईल. या सर्वांच्या कुटुंबावर भूकमारीचं संकट ओढवेल. मुंब्रा आणि घोडबंदर खडीतनं पारंपरिक डुबी रेती व्यवसाय करणाऱ्या 200 ते 300 टन रेतीने भरलेल्या बार्जेस घेऊन जात असतात. असं असताना खाडीतून खोली करण्याची आवश्यकता नाही. इथल्या भूमिपुत्रांचा हा पारंपरिक व्यवसाय बंद केल्यास ते देशोधडीला लागतील अशी भीती देखील श्री दशरथ पाटील यांनी व्यक्त केली आहे. मराठा कुणबी, कुणबी मराठा जातीचं प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यवाही विहित करण्यासाठी गठीत समितीचे अध्यक्ष श्री संदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखाली समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीची कार्यक्षमता संपूर्ण महाराष्ट्र राज्य करण्यात आली आहे. ही समिती छत्रपती संभाजीनगर विभाग वगळून संपूर्ण राज्यात विभागनिहाय दौरा करणार आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील नागरिकांकडून त्यांच्याकडील उपलब्ध असलेले पुरावे, वंशावळी, शैक्षणिक आणि महसुली पुरावे, संस्थानिकांनी दिलेल्या सनदा, राष्ट्रीय दस्तऐवज इत्यादी जुनी अभिलेख जिल्हाधिकारी कार्यालयातील स्थापित विशेष कक्षात 21 ते 24 नोव्हेंबर या कालावधीत घेऊन यावेत असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांकडून करण्यात आलं आहे. बाळासाठी प्रयत्न करताय का? होत नाही का?
आपल्या विश्वासाचे IVF सेंटर संतती टेस्ट ट्यूब बेबी फर्टिलिटी सेंटर. TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा 1800-223-466 आणि 1800-266-3466. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. बाळासाठी प्रयत्न करताय का? होत नाही का? आपल्या विश्वासाचे IVF सेंटर संतती टेस्ट ट्यूब बेबी फर्टिलिटी सेंटर. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.